नमस्कार. आपला मजासवाडी सर्वोदयनगरचा जो पुनर्विकास आहे, जसं आपण सांगितलेलं गेल्या व्हिडिओमध्ये, की आपण दर 2 दिवसांनी प्रयत्न करू, की आपल्या सर्व सभासदांपर्यंत काही महत्त्वाची माहिती असेल किंवा अपडेट देत राहू. तर त्या दिवशी देखील बनेसाहेब लास्टला बोलताना असं बोलले, काहीतरी सरप्राईज असेल नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर मला वाटतं लोकं आतुरतेने वाट पाहत आहेत, ते सरप्राईज काय आहे? आता रात्रीचे 12:40 झालेले 11:40 झालेले आहेत. तर माझी विनंती असेल, की आता तो सरप्राईज आपण त्यांना सांगावं. नक्कीच. आपली एक कमिटमेंट होती, की आपण अल्टरनेट डे एक दिवस आड करून आपण लोकांना अपडेट राहू आणि एक सरप्राईज म्हणण्यापेक्षा जे आपल्याला अपेक्षित होतं आणि त्याची फक्त अनाउन्समेंट कधी होणार, हे एक सरप्राईज होतं. आणि ते आता मी तुम्हाला सांगतोय, की भूमिपूजनाचा कार्यक्रम 1 जुलैला आपल्याला फिक्स झालेला आहे. त्याआधी आपल्या कमिटमेंटप्रमाणे लोकांनी घरं खाली केल्यानंतर म्हणजे प्लॉट खाली झाल्यानंतर आपल्याला घरभाडं मिळालं पाहिजे. ते घरभाडं आम्ही रविवारी, हे त्या तारीख आहे ते 28, आज 26 आहे ना, हां, 28 तारखेला रविवारी आपण हे घरभाड्याचे चेक वाटप आपण या सोसायटीच्या कार्यालयामध्ये करणार आहोत. मागच्या वेळी जसं केलं तशीच नियोजन असणार आहे. आणि आपल्याला जे थकीत घरभाडं आहे, आपल्याला ज्या सेटलमेंट डीडप्रमाणे आपण जे कमिटमेंट आहे त्याप्रमाणे घरभाड्याचे चेक आपल्याला मिळणार नाहीत. मागच्या वेळी आपण काही लोकांनी बँक डिटेल्स दिले होते, डायरेक्ट अमाऊंट द्यायचा आपण विचार केला होता. पण यावेळेला आपण चेक वाटप करणार आहोत. आणि सर्व लोकांना जी नावं चेंज झालं होतं, काही काही मागच्या वेळेला अडचणी होत्या, त्या येणार नाही त्याची काळजी घेतलेली आहे. तर रविवारी आपल्याला चेक वाटप होईल. फक्त उद्या संध्याकाळी एक एक्झॅक्ट टायमिंग, कारण लोकांनी येऊन इथे खोळंबा होऊ नये. ते बघ 10:30 वाजता की 11:30 वाजता आपल्याला सर्व अरेंजमेंट केल्यानंतर लोकांना इथे बोलवायचं. त्या दृष्टीने उद्या आम्ही संध्याकाळी एक्झॅक्ट टाईम सांगू. आणि कमलेश, आपण नेहमीप्रमाणे रात्री 12 वाजू दे, 1 वाजू देत, शेवटचा चेक घेणारा माणूस तिथून जात नाही तोपर्यंत ऑफिस बंद असणार नाही. आम्ही तोपर्यंत आमची टीम संपूर्णपणे इथे असेल, प्रत्येकाला चेक दिला जाईल आणि आवर्जून सर्वांनी चेक घ्यायला यायचं. आणि महत्त्वाचं म्हणजे ज्यांचे आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा बँक डिटेल्स गेल्या टायमाला त्यांनी दिले नसतील, तर कृपया त्यांनी ह्या टायमाला येताना झेरॉक्स कॉपी घेऊन या. जेणेकरून आपण जे प्रोव्हिजन करतो, की येणाऱ्या काळात तुमच्या अकाउंटमध्ये डायरेक्ट भाडं आणि ते सगळं जाईल, की जेणेकरून तुम्हाला हा प्रवास जो करायला लागतोय तो देखील नाही होणार. तर माझी विनंती असेल, की ज्या लोकांनी डॉक्युमेंट दिले नाही आहेत, जरी तुम्ही दिले असतील तरी तुम्ही ते कॅरी करा. जेणेकरून आपण त्याची झेरॉक्स करून इथे ठेवून देऊ. आधार कार्ड, पॅन कार्ड आणि तुमच्या बँक डिटेल्समध्ये पासबुक असेल किंवा चेकची कॅन्सल चेकची कॉपी. त्याच नंतर बनीसाहेब, भाड्याचा विषय तर झालाच, पण इतर देखील असे विषय आहेत जे प्रत्येक आज आपल्या इथे कसे 3 प्रकारची लोकं आहेत. एक म्हणजे पहिले तर 3 प्रकार होता, आता 2च प्रकार राहिलेत. एक तर जागेवर होते, घराच्या बाहेर होते आणि बिल्डिंगमध्ये आपले जे राहणारे सभासद आहेत. त्यांचे काही स्वप्न आहेत, काही गोष्टी आहेत जे किती दिवसांपासून राहिलेले आहेत. तर मला वाटतं त्या गोष्टीबद्दल पण आपण आपल्यासाठी 579 सभासद आहेत आणि त्यांची प्रत्येकाची जी कामं आहेत आणि जे आम्ही कमिट केलेलं आहे ते प्रायोरिटीप्रमाणे ते आपण करणार आहोत. जसं आपल्याला प्लॉट खाली झाल्यानंतर आपल्याला घरभाडं लोकांना द्यायचं होतं, ते आपण रविवारी देतोय. आणि वेळोवेळी आपण कमिट केले. म्हणजे तुला आठवत असेल तर सीओच्या ऑफिसमध्ये पण सुद्धा आपली कमिटमेंट होती आणि डेव्हलपरनी सांगितले. ABC विंगचे जे रिपेअर्सचं काम आहे ते काम आता सुरू, मला वाटतं काही प्रमाणात शॉपच्या तिकडे काहीतरी लिकेजचा प्रॉब्लेम होता, ते अटेंड केलेलं आहे आणि काम चालू आहे. बाकीची सुद्धा कामं आता ही भूमिपूजन झाल्यानंतर तात्परतेने ही सगळी कामं होणार आहेत. आणि डी विंगचं काम चालू होईल. पावसाचे दिवस आहेत, त्यांच्या नियोजनाप्रमाणे ते सगळं काम होणार आहे आणि ती प्रायोरिटी आहे. ABC विंगचं रिपेअरच्या तू जरा PAAAच्या बाबतीमध्ये तुझ्या डोक्यात काय ते सांग. तत्पूर्वी मी एक आपला आणखी एक प्रायोरिटीचा विषय आहे, तो म्हणजे गॅस पाईपलाईनचं गॅस आपल्याला मिळायला पाहिजे. PNG बोलतो आपण त्याला. बरोबर. तर तो विषय आहे. आपलं प्लॅन आता रेडी आहे. एकदा कमिटीने पाहिलं आणि त्याच्यावरती फायनल केल्यानंतर आपण महानगरच्या लोकांशी बोलून त्यांच्या टेक्निकल टीम आणि आपली टेक्निकल टीम बसून पाईपलाईन इथपर्यंत आलेले आहे. बिल्डिंगमध्ये पण फिटिंग सर्व झालेलं आहे. फक्त एकदा आपण निर्णय घेतला आणि फायनल झाले की आपण तो प्रायोरिटीने एक करणार आहोत ABC विंगच्या दृष्टीने. आणि पावसामध्ये आत्ता परवा तक्रारी आल्या होत्या, भिंतीतून पाणी येतंय वगैरे सर्व गोष्टी आहेत. तर या गोष्टी ज्या ओघाने होणार आहेत, जसं त्यांचं प्लॅन आहे त्याप्रमाणे ते होणार आहेत. आणि त्याच प्रकारे पाण्याची जी समस्या आहे ABC बद्दल, त्यासाठी आपण ऑलरेडी डिस्कशन पाण्याच्या समस्येसाठी आपल्याला विशेष आभार मानायला लागतील बाळानर साहेब आणि शिवांगी मॅडम
शिवांगी शिवानी परब मॅडम, या दोघांनी आपल्याला आता सध्या जे पाण्याची अडचण होती त्यावेळी आपण आपल्या पद्धतीने प्रयत्न केलेले, आपण काही टँकर मागितलेले, त्यांच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला टँकर मिळत आहेत. भले 2 मिळत आहेत, 3 मिळत आहेत, पण त्यांचं आम्ही त्यांच्याकडे विनंती केल्यानंतर आपल्याला त्यांच्याकडून चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे. त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. आणि कायमस्वरूपी हा प्रश्न सुटावा, हे एकदा आपलं मार्गी लागलं, आपण इथे अटकलो होतो, 6-8 महिने आपल्या याच्यामध्ये गेले, तर बरीचशी कामं आत्तापर्यंत आपली झाली असती, पण यापुढे ती करतील. आणि आम्हाला माहिती आहे पाण्याचा सर्वात गंभीर प्रश्न आहे आपल्या इथे, एवढा मोठ्या फ्लॅटमध्ये पाणी नाही. तो विषय आपल्याला गांभीर्याने घ्यावा लागेल आणि त्याच्यावरती आपण नक्कीच तोडगा काढूया. तर पी पी ट्रिपल ट्रिपल एच्या बाबतीमध्ये तुझ्या डोक्यामध्ये जी कल्पना आहे मला खूप आवडली, कारण सर्वांची इन्व्हॉल्वमेंट असावी, हा जो तुझा कॉन्सेप्ट आहे, तर त्या थोडक्यामध्ये तू सांगितलं तर बरं पडेल. कसं आहे की पी ट्रिपल एक असं एक मदर एग्रीमेंट राहील मेंबर्ससाठी. तर कुठेतरी त्याच्यात प्रत्येक जे आपल्याकडे आज खूप शिकलेले सभासद देखील आहेत आणि खूप इंटेलेक्च्युअल आहेत, आज आपण चर्चा करतो त्याच्यातून दिसते. तर कुठेतरी आज वर्कशॉप सारखा एक प्रकार असेल ज्यात आपण पी ट्रिपल ए ड्राफ्ट असेल, आपला सप्लिमेंटरी ड्राफ्ट असेल, आपण त्या एक आपण मी आज सगळ्यांना आवाहन देखील करतो की ज्या लोकांना हे पी ट्रिपल ए ड्राफ्ट जो आपल्याकडे आलेला आहे, मग तो 171 साठी असेल, पूर्ण सभासदांसाठी आहे, त्या ड्राफ्टमध्ये आपले काही सजेशन्स असतील किंवा तो ड्राफ्ट वाचल्यावर तुमचे काही इनपुट्स असतील, हे तुमच्या बाजूने झालं. लिगली आपले लॉयर्स बघतायत, त्याच्यात शंका नाही आहे. पण परंतु आपल्या बाजूने असं काही वाटत असेल की बाबा हा विषय याच्यात आला पाहिजे, तर माझी आवर्जून विनंती राहील की आपल्यातनं ज्यांना कोणाला या वर्कशॉपसाठी, म्हणजे ज्याच्यात आपण पी ट्रिपल आणि सप्लिमेंटरी इक्विपमेंटचा ड्राफ्ट असेल, तो आपण वाचणार आणि त्याच्यात सगळ्यांचे इनपुट्स घेऊ. एक वर्कशॉपसारखं असेल आणि एक अर्धा दिवसाचा असेल आणि त्यानंतर जनरल बॉडीमध्ये देखील आपण हा पी ट्रिपल ए लोकांसमोर प्रेझेंट करू, सप्लिमेंटरी एग्रीमेंट प्रेझेंट करू, प्लॅन प्रेझेंट करू आणि त्याच्यानंतरच हे प्रपोजल पुढे प्रोव्हिजन अप्रुव्हल्स आणि ह्या गोष्टीसाठी जाणार आहे. तर ज्यांना कोणाला इंटरेस्ट असेल, कृपया मला व्हॉट्सअप केला तुमचं नाव की मी इंटरेस्टेड आहे या वर्कशॉपसाठी. आणि हे आपण भूमिपूजन नंतरच करणार आहोत, कारण सध्या आपलं चेक वाटप आहे, भूमिपूजनचं कार्यक्रमाची धावपळ आहे, तर त्यानंतर येणाऱ्या शनिवार रविवारमध्ये ते नक्कीच आपण करणार आहोत. त्याच्यानंतर तुझा अजून काय पॉईंट? भूमिपूजनच्या दृष्टिकोनातूनच मला वाटतं बने साहेब, आजच आपण ते गुगल फॉर्म पब्लिश केलंय आणि आत्ता मला वाटतं आपण एक 5 मिनिटं अगोदर तो गुगल फॉर्म, मला माहिती आहे आज आपल्या इथे खूपशा लोकांना ते टेक्नॉलॉजी वापरता येत नाही, पण तरी देखील मनापासून तुम्हाला सल्यूट. आपण सकाळी फॉर्म सबमिट केल्याने आतापर्यंत एक 170 मेंबर्सनी कन्फर्मेशन दिलं आहे, त्याच्यात 90% लोक म्हणत आहेत आमच्यासोबत 2 लोक असणार आहेत. तर ही एक चांगली बाजू आहे की आतापर्यंत आपल्याला कन्फर्मेशन आलं आहे की एक 350-400 लोक या कार्यक्रमावर उपस्थित राहणार. पण महत्त्वाचं म्हणजे तुमचं एक म्हणणं होतं की आपण सर्वांनी लवकर उपस्थित राहावं, जेणेकरून त्यातून आपल्याला दुर्गा मंदिरात त्याचं दर्शन घेऊन त्याच्या आपण ही एक काय आमंत्रण पत्रिका, निमंत्रण आपण सर्वांसाठी बनवलेलं आहे. त्याच्यामध्ये 2 प्रवेशिका आहेत. आपला सदस्य कुटुंबातील 2 माणसांसाठी आपण इन्व्हाइट करतोय, तर या 2 प्रवेशिका आपल्या सोबत असतील. मी विनंती करेन की उद्या चेक कलेक्ट करायला याल किंवा उद्या ऑफिसमध्ये येऊन हे आपलं निमंत्रण पत्रिका घ्या, जेणेकरून ही प्रवेशिका तुम्हाला मिळेल आणि प्रवेश करताना हे आपल्याला तिथे गेटवरती दाखवता येईल. दुसरी सगळ्यात विनंती की आपण जेव्हा कुठलंही काम केलं आणि आपण इच्छा आकांक्षा आपण जेव्हा हे करतो, त्यावेळी आपल्या शांतादुर्गा देवी मंदिरामध्ये जाऊन आपण प्रार्थना करतो. त्या भूमिपूजनाच्या कार्याच्या वेळी त्यांची पूजा, भूमिपूजन वगैरे डेव्हलपरच्या वतीने ती होईल, तेही मंदिरामध्ये येतील. पण आपण नेहमीप्रमाणे सर्वांनी मंदिरामध्ये प्रथम जाऊन त्यानंतरच कार्यक्रमाकडे जायचं आहे. तर कार्यक्रमाची वेळ काहीतरी 10 वाजता दिलेली आहे, 10 सव्वा 10ची आहे. पण मी सगळ्यांना विनंती करेन की आपण 9:30 ते 9:45, लेटेस्ट 9:45 वाजेपर्यंत वाजता आपण सर्वांनी दुर्गामाता मंदिरामध्ये यायचं आहे. माझी खास करून विनंती आहे महिला वर्गांना की या दिवशी आपण संघर्ष केला, सहन केलं, सगळं केलं आपण आतापर्यंत मागच्या 15 वर्षामध्ये. पण हा दिवस आपल्या आयुष्यातला आणि ह्या प्रोजेक्टमधला महत्त्वाचा दिवस आहे आणि तुमची उपस्थिती आवर्जून आम्हाला तिथे पाहिजे. महिला आल्या म्हणजे ते घर कुटुंब आल्यासारखं आहे आणि नेहमीच तुम्ही उत्स्फूर्तपणे आलेला आहात. तर त्या दिवशी आपण सर्वांनी या अशी आम्ही कमिटीच्या वतीने आपल्याला विनंती करतोय. आणि भरगच्च कार्यक्रम झाला पाहिजे. आपल्याला म्हणजे डोळे आपले भरून गेलं पाहिजे की आपण हा कार्यक्रम केला आणि इथून आपण आपल्या घरात जाण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. त्या दिवशी आपण सगळे साक्षीदार असायला पाहिजे, अशी माझी एक इच्छा आणि आहे. मला वाटतं सगळे 579 मेंबर्स ज्यांचे वाद असतील नसतील, सगळ्यांनी ते सगळं आता काही आपण वाद सांगितलं नाही, ठेवूया कोणी आपण. नाही. आम्ही सगळे मेंबर, आमचं एक कुटुंब हा. आहे, आमच्या कुटुंबाचा कार्यक्रम आहे.
काय माहिती आहे, कटकटी असतात, घर कुटुंब असल्यामुळे तिथे काही नाही काही कटकटी असतात, काही नाही मतभेद असतील, काहीतरी असतं, काही नाही घडत असतं. पण हा एक आपल्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट आहे, एक दिवस आहे. त्या दिवशी सगळं विसरून आपण, आम्ही परवा बोललो नाही, ज्याचा शेवट गोड ते सगळं काही गोड असं मानूया. आणि आपल्याला काय, आपल्याला घरं घ्यायचे, आपल्याला चांगल्या सुस्थितीत असलेल्या घरामध्ये जायचं, तोच आपला एक फोकस आहे. आणि आपला कमिटीचाही तोच फोकस आहे. तर आम्हाला तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की त्या दिवशी आवर्जून या तुम्ही. नक्कीच. आणि मला वाटतं काही मेंबर्सनी कॉल केले की त्यांच्या कुटुंबात 1-2 लोकांपेक्षा जास्त देखील आहे. तर ते नंतरच्या काळात आपण जसं बघू आपण रजिस्ट्रेशन ते काय, येईल आपण आम्ही सर्व कुटुंबासाठीच म्हणत होतो, पण सगळे नियोजनाच्या दृष्टीने 2-2.5 हजार लोक अशक्य झाल्याचं पावसाचे दिवस आहेत. तेच म्हणून आपण सध्या एक कधी केक म्हणतोय. बघूया, सगळ्यांनी या. ठीक आहे. ठीक आहे. आपण वेळोवेळी जसं काही अजून अपडेट असेल आम्ही तुम्हाला अपडेट देत उद्या जाऊ. फक्त परवा रविवारी किती वाजता यायचंय, 10 वाजता यायचंय, 11 वाजता यायचंय, एवढं टाइम फक्त उद्या मला वाटतं आपण मेसेजमधून देऊया, टेक्स्ट मेसेजमधून देऊया. कारण इकडे अर्धा तास होऊन तुमचा खोळंबा होऊ नये ही एक आपली अपेक्षा आहे. आणि एक विनंती काही ग्रुपमध्ये लोकांनी सांगितलं, आता सर सगळं पॉझिटिव्ह होतंय तर ग्रुप तुम्ही ऍक्टिव्ह करू शकता का? तर आपण तो एक विचार करू. आपण. तरी हा. तरी काय होतंय माहितीये, काही लोक उगाचच मनस्ताप होतो. Actually, आता म्हणून- बरं चाललंय सगळं, कम्युनिकेशन होतंय, 1 to 1 तुम्हाला बोलायचं असेल, तुम्ही बरोबर. बोलताय आमच्याशी, मेसेज देताय, चाललंय व्यवस्थित. बघू. तर यापुढे जे काय असेल आपण मला वाटतं अपडेट करत राहू तुम्हाला. ठीक आहे. धन्यवाद. धन्यवाद.